तर महत्त्वाची बातमी आहे, मनसेचा 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा आहे। त्याकरता 400 पोलीस कर्मचारी, 35 अधिकारी हे सुरक्षेकरता तैनात असणार आहेत। गर्दीच्या नियोजनासाठी विशेष टीमही तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे। प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, कशी तयारी चालली आहे गुढीपाडव्या मेळाव्याची? नक्कीच मनश्री, या वर्षीच्या मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच्या तयारीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ वाढवून जे आहे ते या संपूर्ण कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। कारण की या वर्षी गुढीपाडव्या मेळाव्याला सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की महायुतीमध्ये राज ठाकरे मनसे सहभागी होणार अशा चर्चा सुरू असताना या गुढीपाडव्या मेळाव्याकडे विशेष लक्ष आहे आणि याचा शुभारंभ जो आहे तो कामाचा शुभारंभ यशवंत किल्लेदार यांनी केलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, कशा पद्धतीने तयारी असेल, कारण की दरवर्षीपेक्षा या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो वेगळा असणार आहे। आज नारळ वाढवून जे आहे तो तुम्ही या ठिकाणी कामाचा शुभारंभ केलाय। तयारी तर जंगी असणार, वर्षानुवर्षाची तयारी असते। एकंदर राज ठाकरे साहेबांना जे काही कार्यक्रम त्यांचे होतात ते भव्य दिव्य असतात, त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा देखील भव्य दिव्य असेल आणि तुम्हाला पाडवा मेळावा असल्यामुळे इकडे रोषणाईपासून सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील। अजून काही नाविन्यपूर्वक गोष्टी केल्या जाणार आहेत, त्या योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला दिसतील, मी आता डिस्क्लोज करत नाही। आणि त्याचबरोबर राज ठाकरे साहेब आपल्या मनामध्ये, बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न जे काय आहेत त्याला उत्तर 9 तारखेला मिळतील। म्हणजे लोकांमध्ये नेमकं काय घडलं आहे, म्हणजे काल साहेबांनी ते एक टीजर हे टाकलेलं आहे की नक्की काय घडलं आणि काय घडतंय याच्यावर राज ठाकरे साहेब भाष्य करणार आहेत। त्यामुळे 9 तारखेची आतुरता जशी लोकांना आहे तशी आम्हालाही आहे, आम्हा पदाधिकाऱ्यांना आहे की राज ठाकरे साहेब नेमकी काय भूमिका जाहीर करत आहेत। नक्कीच मनश्री, आपण पाहतोय की या ठिकाणी तयारीला जी आहे ती तयारी सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की स्टेज जो भव्य दिव्य हा मनसेचा स्टेज शिवाजी पार्कवरती असतो, त्या स्टेजचं काम आजपासून सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण मैदानात जे आहे ते मनसैनिक जे आहे ते असलेले आपल्याला पाहायला मिळतील। जवळपास 400हून अधिक पोलीस बंदोबस्त, त्याचप्रमाणे 35हून अधिक पोलीस कर्मचारी जे असतील ते कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात असतील। कारण की मोठ्या प्रमाणात मनसेचा हा गुढीपाडवा जो आहे तो शिवाजी पार्क मैदानामध्ये होणार आहे आणि मनसेची पुढील लोकसभेच्या दृष्टीने काय दिशा असणार आहे ही देखील दिशा त्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये स्पष्ट होणार आहे। त्याच्या कामाची सुरुवात जी आहे ती आजपासून सुरू करण्यात आली आहे। अवघे 4 ते 5 दिवस जे आहेत ते गुढीपाडवा मेळाव्याला राहिलेले आहेत आणि त्या कामाची सुरुवात झालेली आहे। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे, परंतु कशा पद्धतीने भूमिका मांडणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनश्री, निवृत्ती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर आढाव्याबाबत।